फायनली आपले सिल्की बर्ड सुद्धा लवकरच अंडे देणार आहे असं मला वाटतंय, कारण की कालच त्यांची मीटिंग झाली. तर रामकृष्णारी मंडळी, सकाळी जाऊ मी कोंबड्या सोडल्या, ह्यो पांढरा कोंबडा परत मारायला आलाय भाऊ. मला काय करावं, याला विकून टाकू का नको? मग तुम्हाला काय वाटतंय मला नक्की कमेंट मध्ये सांगा. असं आहे, त्याला विकलं का करमायचंच नाही. आता काल जे आपण गौरीच्या शेडला हिरवं कापड लावलं होतं ना, गौरीने केलं भाऊ त्याचं उद्घाटन. दोन्ही शिंग त्या हिरव्या कापड मध्ये घातले आणि दोन मस्तपैकी भोक्षे पाडून ठेवले त्यांना. मग नंतर राजहंसचे पिल्ला आणि राजहंसची मादा सोडली. मग सगळ्यात शेवटी शेळ्या सोडल्या भाऊ. यांचा सगळ्यांचा चारा देऊन झाल्यावर नंतर बाबन मी आलो होतो खाली कोथंबीरच्या वावरात, कारण की आजीने सांगितली होती कोथंबीर भाजीसाठी. पण म्हणलं कितीक झाली बघून यावं, तर बघतोय मस्त झाली बरं कोथंबीर. फक्त आता 1-2 इंच वाढायची राहिली. आता बी आपण काढू शकतो, पण विषय असा होतो की काढली का ती 2-4 मिनिटात मान टाकून देऊ राहिली. आता मान टाकून देऊ राहिली म्हणजे ते अजून कवळीचे बरं का, अजून थोडी दांडी धरली तिने मस्तपैकी विकायला कोथंबीर होऊन जाईन आपली. मग तिकडून आता गुळवेल आणला होता थोडा, गौरी त्यांना टाकला आणि तसंच उतरलो भाऊ टाकीत, कारण की आज टाकी धुवायची होती आपल्याला. बघा ते शेवाळ किती झालं होतं. मग अर्धा 1 तासात मस्तपैकी चकाचक करून टाकली टाकी. तिच्यात थोडं पाणी सोडून घेतली. घरी आलो तो कोंबड्यालाही कर करीत होत्या. तिकडे जाऊन बघत होतो आज चक्क कोंबड्यांनी 6 अंडे दिलेत भाऊ. पण त्या दिवसाड अंडे देऊ राहिल्यात. त्याच्यावर काय उपाय आहे मला नक्की कमेंट मध्ये सांगा. मग नंतर घास कापायला गेलो होतो. आज शेवऱ्या पण कापून आणल्या बरं का, पण घासाची आणि शेवरीची कुट्टी करून टाकली आज शेळ्यांना आणि गाईला.